साहेब काल एक्झॅक्टली आभाळ पण नव्हता आणि काही वाटत नव्हतं, पावसाचं शक्यता काही वाटत नव्हतं. थोडंसं 4 थेंब आले आणि रानातच होतो आम्ही. थेंब चालू झाल्यापासून म्हटलं टी व्हीमध्ये बघतो की म्हणजे अवकाळी आहे, चक्रीवादळ आहे, तुम्ही जरा सावध राहा म्हणता, असं म्हणत असताना थोडं आम्ही जरा पावसाळा चालू झाला म्हणून निघालो साहेब घरी. मग रस्त्यातच पाऊस पकडला मला आणि साहेब ही लागण लावली मी डिसेंबर 10चं लागण आहे आणि ह्याला अशेक्षा 3 एकराचं बाग आहे आणि मातीमोल झाले जवळजवळ ह्याला 4 लाख रुपये ते 4.25 लाख रुपये खर्च झाला आहे. आता काय करावं आणि कसं करावं आम्हाला कळेल झालं. बघा साहेब सेटिंग आहेत, हे पूर्ण सेटिंग आहे, 4 पैसे होईल म्हणून केलं. आता हे सगळं मातीमोल झालेलं आहे, ह्याला रोटर मारल्याशिवाय पर्याय नाही आणि ह्याला काही केलं तर मातीमोल आम्हाला आहे. आम्ही कशाचं अपेक्षा करावं, सरकारला सांगायला गेलं तर सरकार पण आम्हाला कोण जाणी धरत नाही आहे आणि त्याच्यामुळं म्हटलं तर हे बघा हे सेटिंग पूर्ण सेटिंग आहे. आता काय करावं काय आम्हाला कळण झालं आहे. आमचं बसवनगर ग्रामपंचायतीचं आम्ही विनंती करून सांगतो की बाबा आम्हाला कोणतरी कार आहे ना, आम्हाला जरा मदत करावं अशी आमची अपेक्षा आहे. एकूण किती उत्पादन खर्च केला आणि हे पीक किती फायदा होणार होता आपल्याला? हे बघा हा 3 एकराचा प्लॉट आहे साहेब. 3 एकराचा प्लॉट जवळजवळ आता 4 महिन्यांनी प्लॉट चालू झाला असता. आता सेटिंग होती माझी 4 महिन्यांनी. समजा एक 4 लाख रुपये जरा खर्च केला असेल मी, तर मला अजूनही 2-3 लाख रुपये मला मिळाले असते आणि लोकांचं घेणं देणं माझं फिटलं असतं, मला 2 लाख रुपये नफा झाला असता. हे पुरतं काहीच नाही. आता काय मागणी असेल आपली? काय आता सरकारने काहीतरी द्यावा बाबा आम्हाला, की गोरगरिबाला काहीतरी बघावं आणि 4 पैसे आम्हाला कमसे कम खर्च तरी निघावं आमचं.